बोरखेडा हत्याकांडात एकूण 4 लहान बालकांची दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। ही 4 लहान मुलं 15 वर्षाच्या आतील मुलं होती। त्यात 2 मुली, एक 4 वर्षाची आणि एक 13 वर्षाची मुलगी होती। या 13 वर्षाच्या मुलीवरती हा महेंद्र बारेला हा जो आरोपी होता, याने तिच्यावरती बलात्कार केला आणि तिची लहान बहीण 4 वर्षाची, तिचे 2 भाऊ 8 वर्ष आणि 13 वर्ष असं चौघांचा कुऱ्हाडीने अनेक घाव घालून त्या चौघांचा खून करण्यात आला होता। 15 ऑक्टोबर 2020 रोजी ह्या पीडितांच्या घरी हे फक्त लहान मुले होते। त्यांचे आई वडील हे मध्य प्रदेशमधील खरगोन येथे गडी येथे कामाला काही धार्मिक कामाकरता गेले होते। तेव्हा आरोपी हा त्या पीडितेच्या मोठ्या भावाचा, जो सुरेश ज्याचं नाव आहे, तो या घटनेच्या वेळेला घरात नव्हता, त्यांचा मित्र होता। तो या लहान मुलांना घरात एकटे आहेत म्हणून सोबत आला, परंतु रात्री त्याच्यात पाशवी वृत्ती संचारली आणि त्याने या पीडितेच्या लहान मुलीवरती बलात्कार केला आणि चौघांवरती कुऱ्हाडीने अनेक वार घातले। आज या खटल्यामध्ये आम्ही 28 साक्षीदार तपासले होते। या आरोपी महेंद्र बरेला फाशीची शिक्षा देण्यात यावी असा आम्ही युक्तिवाद केला। त्याकरता अनेक गोष्टींचा दाखला आज न्यायालयात आम्ही दिला। न्यायालयात युक्तिवाद करताना आम्ही प्रामुख्याने हे सांगितलं की ही जी लहान बालकं होती, यांनी घटनेच्या वेळेला आरोपीला कुठेही प्रतिकार केला नाही। आरोपीला ही गोष्ट माहीत होती की फक्त घरात लहान बालकेच आहेत आणि आरोपी एवढा लिंग पिसाट होता की याने ह्या मुलीवरती बलात्कार करून चौघाचे खून करून मोठ्या बढाई मारत होता की त्याने बढाईने फोनवरती आपल्या वडिलांना आणि काकांना सांगितलं, मी चौघांना मारून टाकलेलं आहे आणि मुलीवरती बलात्कार केला आहे। या घटनेमुळे रावेर तालुक्यातील बोरखेडा या गावी नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हाहाकार माजला होता। या खटल्याची सुनावणी गेले 3-4 वर्षापासून सतत चालू होती, परंतु कोविडमुळे सुनावणी मंदावली होती। परंतु खटल्याचं कामकाज परवा पूर्ण होऊन न्यायालयाने या महेंद्र बराला त्या चौघांचा खून आणि लहान पीडितेवरती बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचं म्हटलं। आज यावरती आरोपी आणि सरकार पक्षातर्फे मी आज युक्तिवाद केला। या युक्तिवादामध्ये प्रामुख्याने आम्ही महत्वाचे 5-7 मुद्दे मांडलेले होते। त्यातला पहिला मुद्दा आम्ही मांडला होता की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला पीडित मुलं ही घरात झोपलेली होती। त्यांनी दुसरा मुद्दा मांडला, या पीडित मुलांनी कुठेही आरोपीला विरोध केलेला नव्हता कारण ही लहान बालक होती। तिसरी गोष्ट म्हणजे आरोपी हा विकृत प्रवृत्तीचा आहे। हा कारण असं आहे की ही घटना घडल्यानंतर देखील त्याचं वृत्त, त्याचं वर्तन तुरुंगामध्ये कुठेही सुधारलेलं नव्हतं। कारागृहामध्ये अनेक समुपदेशनचे कार्यक्रम ठेवण्यात येते जेणेकरून कैद्यांना त्याच्यापासून सुधारणा व्हावी, त्यांच्या प्रवृत्तीकडे, त्यांच्या वृत्तीकडे बदल व्हावा, हा प्रामुख्याने उद्देश। परंतु हा आरोपी तुरुंगात देखील कुठे हे समुपदेशनचे कार्यक्रमाला हजर राहत नव्हता असा देखील रिपोर्ट आमच्याकडे आलाय। त्यामुळे मानसशास्त्राने याला तपासलेलं आहे, त्याचे रिपोर्ट्स आम्ही न्यायालयात दाखल केले आहेत। आणि इतकंच नाही तर हा आरोपी खून करून पळून जाताना देखील काही साक्षीदारांनी पाहिलं, हाताचं त्याचं लागलेलं रक्त देखील धुत होता असे देखील साक्ष झालेली आहे। याचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागेल। परंतु ह्या बोरखेडा या गावी 4 आदिवासी समाजातील 4 लहान बालकांची हत्या आणि खून करून संपूर्ण जळगाव जिल्हा नाही तर महाराष्ट्रही हादरून त्यावेळेला गेला होता। अशा खटल्याचे कामकाज पूर्ण होऊन उद्या याचा निकाल अपेक्षित आहे। आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की आरोपी हा लहान वयाचा आहे, त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे। आम्ही त्याचं प्रतिपादन करताना हे सांगितलं की सुधारणा ही व्यक्ती माणसामध्ये होत असते, पशुमध्ये सुधारणा होऊ शकत नाही। आरोपी ज्या पद्धतीने याने खून केले ती पाहता आरोपी हा पशुवृत्तीचा आहे। मंत्रेन शाम्यते सर्पोह न खलाह शाम्यते कदा। मंत्राने सापाला शांत करता येते, परंतु दुष्ट माणसाला शांत करायचं म्हणजे फाशीची शिक्षा हीच योग्य आहे।